नमस्कार साहेब. मी काय इथे जात येत असतो. सलग असं यंदाच थांबलोय. मला सवय झाली आता या खोलीची. साहेब, आम्ही गरीब माणसं आहोत ना. आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध काय बोललो, पलटून वार केला, सहन झालं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं की झालं. चौकशी नाही, काय पुरावा नाही, कोण खरं कोण खोटं बघायचं नाही, कसला विचार करायचा नाही. सरळ उचलायचं आणि इथं आणून टाकायचं. काय सांगू साहेब, झालं असंच काहीतरी. मोठ्या माणसाशी घेतलेला पंगा महागात पडला साहेब. आता कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा म्हणजे क्रांतिकारक व्हावंच लागतं. आणि क्रांतिकारकाला तुरुंगाचा शाप असतोच. मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि मला लगेच इथं आणून टाकलं माझा आवाज दाबायला. पण साहेब, यात माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मला ना खरंच त्यांची अवस्था बघवत नाही. त्यांच्या दृष्टीने मी गुन्हा केलाय, पण माझं कुटुंब त्याची शिक्षा भोगतंय. मला माझ्या शिक्षेचं खरंच काही वाटत नाही. अहो, मला सवय झाली, पण माझं घर, माझं कुटुंब, त्याचं काय? साहेब, मला एकुलती एक मुलगी आहे साहेब. ती हे सगळं बाहेर कसं करत असेल? त्यात माझी बायको आजारी असते. तिच्या औषधाचा खर्च, घर चालवायचा खर्च, त्यात हा असला समाज, त्यात माझी मुलगी तरुण आहे साहेब. तुम्हाला खरंच सांगतो, मनात नको नको ते विचार येतात. साहेब, किमान तिच्यासाठी मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचंय. मला पूर्ण खात्री आहे साहेब, माझी मुलगी मला इथून बाहेर काढण्यासाठी लढत असणार. ती वकिलांचा शोध घेत असणार. किमान जामिनावर काय होतंय का यासाठी ती प्रयत्न करत असणार. पण खरं सांगू का साहेब, जामिनाला माणूस आणि वकिलाला द्यायला पैसे दोन्ही नाहीये तिच्याकडे. साहेब, माझं कसं होणार साहेब? कसं होणार? मला माझ्या मुलीची काळजी वाटते.